जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही पेसापद भरती संदर्भात वेगवेगळे जे 17 संवर्ग आहे, तर त्या 17 संवर्गाचे जे आदेश आहे तर ते आदेश सध्या बघा इथं निर्गमित झालेले आहे। मात्र जे काही महत्त्वाचे जे आदेश असेल त्याच्यामधला जे सध्या कृषी सेवक संदर्भात जो आदेश आहे तर तो कृषी सेवक आदेशमध्ये आणि इतर जे काही आदेश असेल त्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात आदेश असेल किंवा मग तलाठी भरती संदर्भात आदेश असेल तर त्याच्यामध्ये बघा जो काही फरक आहे तर तो फरक सध्या काय आहे तर त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी बघा आता जो काही आदेश आहे तर तो आदेश इथं तुम्हाला दिसतोय की विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांच्या अंतर्गत बघा जी काही पदं भरण्यात आली होती तर त्या पदांसंदर्भात इथं ज्या निवड झालेली उमेदवार असेल तर त्यांना हा आदेश देण्यात आला आहे। तर इथं बघा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेली विशेष अनुज्ञा याचिका आहे। तर या याचिकेचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधन म्हणून या ठिकाणी नेमणूक सध्या देण्यात आलेली आहे। तर इथं जो काही मजकूर आहे तर तो आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि मासिक मानधन स्वरूपात। तर ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळे जे काही अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती देखील देण्यात आल्या आहे। तर इथे जे काही बघा वाचामध्ये महत्त्वाचं जे शासन निर्णय होते, कार्यालयीन जाहिरात असेल, शासन निर्णय असेल, सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वाचा आरक्षण संदर्भात जो निर्णय असेल आणि इथं जे काही शासनपत्र आहे 7/10/2024 असे इथे एकूण 5 सध्या बघा महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे तर ते इथं सध्या जॉईन करण्यात आले आहे। तर नेमणूक जो आदेश आहे तर त्या आदेशामध्ये संपूर्ण 17 संवर्ग असेल आदिवासी भागातील म्हणजे पेसा ज्या क्षेत्रातील तर त्यांना जवळपास जे काही कृषीचं पद होतं कृषी सेवक संदर्भात, कारण आपल्याला माहिती आहे की कृषी सेवक देखील बघा त्यांना जे काही कृषी सेवक जो कालावधी असतो तर तो जवळपास 3 वर्षासाठी देखील ह्या ठिकाणी बघा असतं आणि त्या अनुषंगाने जवळपास इथे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार पात्र ठरलेल्या उमेदवारांना जी याचिका आहे तर त्याच्या आधारावरच इथे कृषी सेवकांना 16,000 प्रति मानधनावर सध्या बघा मानधन निश्चित करण्यात आलं असून आणि त्यानुसार महत्त्वाचं जे काही आदेश असेल तर तो आदेश इथे या ठिकाणी तात्पुरत्या जे काही स्वरूपात म्हटलेलं आहे इथं बघा पदे जे आहे तर ते निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात 16,000 मानधन इतके जे काही मासिक मानधन असेल तर त्या मानधनावर सध्या जे काही अंतिम निर्णयाच्या अधीन राहून याचिकेच्या सध्या हे निर्गमित करण्यात आलेले आहे। तर इथे ह्याच्यामध्ये आता संपूर्ण जे काही उमेदवाराचे नावं असेल तर ते नावं देण्यात आली आहे ज्यांची निवड झाली आहे त्यांची। तर ह्याच्यामधल्या ज्या अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्ती बघा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। तर अटी शर्ती इथं तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर इतर जे काही पदं असेल तर त्या पदांचा व्यतिरिक्त जे कृषी सेवकचे जे काही पदं आहे तर त्यांच्या ज्या अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्ती बघा ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की ज्या कृषी सेवक पदभरती 2023 अन्वये तात्पुरत्या स्वरूपात कृषी सेवक पदासाठी निश्चित वेतनावर 6 महिन्याकरिता तात्पुरती नियुक्ती खालील नियम व अटी शर्तीनुसार देण्यात आली आहे। तर नियुक्ती किती आहे तर इथं बघा 6 महिन्यासाठी सध्या कृषी सेवकांना नियुक्ती ह्या ठिकाणी मिळालेली आहे। तर हे लक्षात घ्या। तर ह्या आदेशमध्ये आपल्याला 6 महिन्याचा कालावधी इथं देण्यात आला आहे। बाकी शिक्षण सेवकच्या ऑर्डरमध्ये 11 महिन्याचा कालावधी होता। बाकी जे काही तलाठी असेल तर तलाठीं ऑर्डरमध्ये देखील 11 महिन्याचा कालावधी आहे। तर असे बघा वेगवेगळे सध्या कालावधी ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे एक महत्त्वाचं इथं बघा आपल्याला कन्सेप्ट इथं लक्षात येईल। त्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे की तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कृषी सेवकांना प्रतिमाहा 16,000 इतके मासिक मानधन देय राहील बघा आणि कोणताही त्या ठिकाणी जे काही इतर लाभ असेल तर तो सध्या मिळणार नाही। संबंधित ह्या ठिकाणी जे काही मुद्दा क्रमांक 3 आहे तर त्या मुद्दा क्रमांक 3 आपण बघूया। तर बघा इथं काय आहे तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कृषी सेवकांना नियुक्तीच्या वेळी काय म्हटलेलं आहे की अक्षरी रुपये ह्या ठिकाणी बघा 10,000 रुपये आपण ह्या ठिकाणी इतकी जी काही रक्कम आहे तर ती सुरक्षा ठेव जी काही रक्कम असेल तर ती रोख स्वरूपात भरावी लागतील। तसेच 2 व्यक्तीचे जामीनपत्र द्यावे लागतील असं देखील इथं अट सध्या देण्यात आली आहे। म्हणजे तिथं नियुक्ती त्या ठिकाणी मिळाली आहे तर ती नियुक्ती हातात घेण्या अगोदर संबंधित जी काही सुरक्षा रक्कम असेल तर ती सुरक्षा रक्कम किती तर 10,000 रुपये सध्या बघा त्यांना भरायला पडेल। अशा पद्धतीने इथे सध्या अट ह्या ठिकाणी देण्यात आली आहे आणि 2 जे काही व्यक्ती असेल तर त्याचे जामीनपत्र सध्या त्या ठिकाणी द्यायला पडेल। म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी जी काही नियुक्ती 6 महिन्यासाठी आहे आणि संबंधित जे काही नियुक्ती तात्पुरत्या ह्या ठिकाणी बघा कृषी सेवकांना नियुक्तीच्या वेळी 10,000 रुपये सध्या ती
संदर्भातली जी काही रक्कम असेल सुरक्षा ठेव म्हणून, तर ती दिल्यावरच त्यांना पुढची जी काही कार्यवाही सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे. तर संबंधित जो काही कृषी सेवकांचं हे एक आपल्याला इथे एक लक्षात येतं. इतरांच्या जे काही पद असेल तर त्या पदामध्ये अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची जी काही सुरक्षा रक्कम असेल तर ती बघा संबंधित आदेशमध्ये नमूद नाही. तर हे एक विशेष बाब म्हणून आपल्याला इथे लक्षात येत आहे. तर त्याच्यामध्ये तलाठी असेल किंवा इतर जे काही शिक्षक भरती असेल किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची अट सध्या नाही. तर ही फक्त आपल्याला कृषी सेवकांची जी काही पद आहे तर त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला लक्षात येत आहे. बरोबर. त्यानंतर बघा इथं सर्वात अजून 5 नंबरचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा आपण बघूया. तर इथं बघा 5 नंबरचा मुद्दा काय देण्यात आला आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कृषी सेवकाला अनुज्ञेय असणार नाहीत. बरोबर. म्हणजे रजा जे आहे तात्पुरत्या स्वरूपात रजा तर त्या ठिकाणी त्यांना मिळणार नाही. फक्त 2 महिन्यासाठी 1 दिवसाची नैमित्तिक रजा या ठिकाणी बघा अनुज्ञेय राहील. म्हणजे 2 महिन्यासाठी 1 रजा सध्या त्यांना मिळणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि नैमित्तिक रजा वगळता इतर कोणतीही रजा त्यांना अनुज्ञेय राहणार नाही. बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी बघा एक प्रकारे जे काही रजा आहे तर त्या रजा इतरांपेक्षा बघा ह्यांना सध्या कमी आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे परत अजून, प्रत्येक महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त बघा अनुपस्थित असलेल्या प्रत्येक दिवसासाठी अक्षरी रुपये किती आहे तर 533 रुपये, म्हणजे 533 रुपये इतकी रक्कम त्या महिन्याच्या एकत्रित मानधनातून बघा कपात करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही अनुपस्थित राहिले किंवा तुम्ही ह्या ठिकाणी जे काही प्रत्येक महिन्याच्या सार्वजनिक सुट्ट्या वगळून जर अनुपस्थित राहिले तर प्रत्येक दिवसाला किती पैसे कट होणार तर 533 एवढे रुपये सध्या बघा मानधनामधून कट होणार. तर हा सध्या जो काही मानधन तत्वावरती एक प्रकारे कंत्राटी तत्वावरती जो आदेश सध्या बघा इथे पारित झाला आहे तर त्या आदेशचा हे अशा पद्धतीने सध्या बघा परिणाम असेल किंवा ज्या काही अटी शर्ती असेल तर त्या सध्या इथं सध्या जे काही कृषी सेवक असेल तर त्यांना एक प्रकारे ह्या ठिकाणी भोगाव्या लागणार आहे असं म्हणता येईल. कारण ह्या ज्या अटी शर्ती आहे तर ह्या अटी शर्ती इतर जे काही सध्या 17 संवर्ग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. एकंदरीत ह्या आदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा काय आहे तर जर इथं तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कृषी सेवकाला काम करायचे नसल्यास अथवा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी बघा तशी सूचना कार्यालय प्रमुखामार्फत जे काही नियुक्ती प्राधिकाऱ्यांना किमान 1 महिन्या अगोदर कळविणे आवश्यक राहील. बरोबर. पूर्व सूचना 1 महिना अगोदर न कळवल्यास 1 महिन्याचे एकत्रित मानधन बघा वसूल करण्यात येईल अशा पद्धतीने देखील इथे म्हटलेलं आहे. तर अशी विहित सूचना दिली तर त्याला हमीपत्रातून मुक्त करण्यात येईल व त्यासाठी त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल करण्यात येणार नाही. आणि ती नियुक्तीच्या ह्या ठिकाणी बघा तात्पुरत्या स्वरूपात असून पूर्व सूचना न देता अथवा कारण न देता समाप्त होईल किंवा होऊ शकते असं देखील इथं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्व सूचना नाही दिली तर 1 महिन्याचा पगार तिथं बघा जो काही दंड असेल तर तो सध्या वसूल करण्यात येईल. आणि पुढे जर त्या ठिकाणी बघा पूर्व सूचना न देता कोणत्याही क्षणी सध्या जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो रद्द देखील होऊ शकतो किंवा समाप्त देखील होऊ शकतो असे देखील इथं सूचना ह्या देण्यात आलेल्या आहे. तर एकंदरीत जे काही कृषी सेवक संदर्भात महत्त्वाचे जे काही नियुक्ती आदेश आहे तर त्या नियुक्ती आदेशामध्ये ह्या ज्या सूचना होत्या तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या आहे. तर संबंधित ह्या ठिकाणी जे काही कृषी सेवक सध्या बघा रुजू ह्या ठिकाणी होणार आहे तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा 11/10/2024ला नाशिक संदर्भात हा नियुक्ती आदेश आहे. तर इतर जे काही आदेश असेल तर त्या इतर आदेशांपेक्षा हा थोडा वेगळा आदेश आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. तर एकंदरीत जे काही कायम जी नेमणूक असेल तर त्या नेमणुकीला आणि कंत्राटी स्वरूपात असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर जो काही नियुक्ती असेल तर ह्याच्यामध्ये बघा एवढा सध्या डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ह्याच्याकरता महत्त्वाचं जो काही कायम नेमणूकचं संदर्भात महत्त्वाची जी काही पेसा याचिका असेल तर ती पेसा याचिकेसंदर्भात जो काही निर्णय असेल निकाल असेल तर तो बघा लवकरात लवकर लागणं गरजेचं आहे. आणि तो लागला तर बघा पुढील जे काही कायम नियुक्ती संदर्भात जो मार्ग असेल तर तो एक प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो. तर त्या संदर्भात महत्त्वाची आजच्या दिवसाला जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणी बघा पेसा पदभरती संदर्भात जी काही याचिका आहे तर त्याची सुनावणी 26 नंबरवरती CL नंबरवरती आहे. तर आता नेमकी सुनावणीमध्ये ह्या ठिकाणी काय होतं तर त्या संदर्भात देखील आपण संध्याकाळी तुम्हाला अपडेट देऊ. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती कृषी सेवक संदर्भात. ह्या महत्त्वाची जी काही ऑर्डर असेल तर त्या ऑर्डरमध्ये एवढे जे काही फरक आहे तर ते फरक आपल्याला इतर ऑर्डरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे इतर पदांच्या ऑर्डरमध्ये. तर सध्या हे एक महत्त्वाचं कृषी सेवक संदर्भात हे एक महत्त्वाची अपडेट होती. तर
अशाच प्रकारच्या इतर जे काही पदांसंदर्भात देखील बघा उरलेल्या पदं असेल 17 संवर्गामध्ये, तर त्यांच्या देखील ऑर्डर सध्या निर्गमित होणार, तर त्यांना देखील बघा ऑर्डरही मिळणार आहे. तर हे एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. मग ह्याच्यावरनं आपल्याला जे काही कंत्राटी स्वरूपात असेल किंवा मग मानधन स्वरूपात असेल आणि कायम नेमणुकी स्वरूपात असेल, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बघा जो काही फरक असेल तर तो एक लक्षात येतोय. म्हणून पेसा जी काही अंतिम जी हेअरिंग असेल, अंतिम निर्णय, तर तो होणे खूपच म्हणजे या ठिकाणी गरजेचं आहे. तो निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेसा पदभरती संदर्भात ह्या ठिकाणी तळ्यात मळ्यात आपल्याला म्हणता येईल. म्हणून महत्त्वाचं पेसा जी काही केस असेल, पेसा जो काही हेअरिंग असेल तर त्याकडे देखील लक्ष असू द्या. वेळोवेळी पाठपुरावा करत राहा. तर आपला सध्या पाठपुरावा देखील सुरू आहे. तर आपण भेटू अशाच प्रकारच्या पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.